देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. पर्यावरणाचा दिवसेंदिवस ढासळत असलेला समतोल, प्रचंड प्रमाणात वाढत असलेले प्रदूषण व प्लास्टिक व पॉलिथिन बॅगच्या वस्तूंचा वापर, परिसर अस्वच्छता याचे विपरीत परिणाम मानवी व पशुपक्षी जीवांवर होत आहेत. हे वेळीच थांबवण्यासाठी नागरिकांत जागरूकता निर्माण व्हावी यावास्तव येथील आरोहण अकॅडमीच्या इंग्लिश माध्यमाच्या इयत्ता 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यापासून राजे संभाजी चौक ही 1.5 किलोमीटरची फेरी बुधवार रोजी काढून प्लास्टिक हटाओ देश बचाव, देखना है फ्युचर तो बचाओ नेचर, से नो टू प्लास्टिक अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांत प्लास्टिक न वापरण्याबाबत जागृती केली. प्राचार्य श्रीमती बहार खान यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंह राजपूत यांनी या फेरीला ध्वजा दाखविला. समारोप या विद्यालयाचे प्रमुख व्यवस्थापक डॉक्टर राजू डोंगरे यांच्या उपस्थितीत डाक बंगला रोड परिसरात झाला. डॉक्टर राजू डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक वस्तू न वापरण्याबाबत आपण स्वतःपासून सुरुवात करावी व जनजागृती करावी असे आवाहन केले. जे विद्यार्थी एक रोपटं लावतील व त्या रोपट्याचे संरक्षण, संवर्धन व संगोपन करून लावले तेव्हा नंतर 6 महिन्यांनी व शेवटी 1 वर्षाने त्या रोपट्यासोबत आपला फोटो काढून वर्ग शिक्षकांकडे पाठवतील त्या विद्यार्थ्यांना शाळा अंतर्गत अतिरिक्त गुण व प्रमाणपत्र दिले जाईल. सर्वांनी एक रोपटे लावण्याचा आज संकल्प केला. धोंडीराम सिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छ ठेवावा, निदान एक तरी रोपटे लावा व ते जगवा असे आवाहन करून विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम विशद करून प्लास्टिक वस्तू न वापरण्याबाबत आवाहन केले. शेवटी प्राचार्या बहार खान यांनी समारोप केला. आरोहणचे शिक्षक सर्वश्री जनार्दन खिल्लारे, मंथन श्रीवास्तव, प्रशांत पगार, सुशील जोशी, मनोज भोसले, श्वेता श्रीवास्तव, कल्पना अकोलकर यांच्यासह विद्यार्थी व काही पालकही सहभागी झाले होते. टू प्लास्टिक फेरी ध्वज दाखवताना धोंडीराम राजपूत, प्राचार्य बहार खान व शिक्षक वृंद उपस्थित होते. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष आहे. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.